एकच माणूस असतो तूप वाढणारा, मग अख्खी पंगत लंबीच्या लंबी बसलेली असते. आता ती एक वाटी गावाला पुरून उरली पाहिजे तर तो तूप वाढणारा बहादर. हा, लक्षात ठेवा. मग तो येणार, अशा बाया माग करणार, या हातात वाटी धरणार, या हाताचे चारी बोट एकदाच भिजून घेणार, आणि असं धरून जे पळत राहणार, ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आजी तुपाची वानवा आहे. आणि माझे महाराज म्हणतात, माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं. उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा, मागितलं व्यवहारातलं पावशेर नावाचं तूप आहे की नाही. पावशेर तूप. आता तुपाचा आणि परमार्थाचा आणि पावशेराचा काय संबंध आहे? बरं, मागितलंच्या मागितलं किती? बोला, पावशेर. आता पाव म्हणजे किती? आता पावशेराचा, दादा महाराज, पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? उद्धव बुवा, पावशेरीचा आणि माणसाचा संबंध अनेकदा येतो. जरा लेट करंट लागला, पण लागला महत्व आहे. पावशेरीचा आणि माणसाचा संबंध अनेकदा येतो, पण पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? बस संबंध नाही तर बोललं कशाला, असं आहे ना. ऐका, तूप हा व्यवहारातला पदार्थ आहे आणि परमार्थाच्या परमतत्वाचा उपदेश आहे. पण पावशेर मागितलं. पहिल्यांदा पाव म्हणजे किती? किलोचा चौथा भाग. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पावभाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सभा हे नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अब्सेंट. शरीरानं सगळेच माझ्या पुढे बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठं आहे काय सांगता? म्हणून चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि ते चित्त माझ्या श्रीगुरूने मला मागितलं. कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरू माझ्या स्वप्नात आले. माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. हा भंग थोडा का होना बहुतेकांच्या पाठे. हा, उजळले, बोला, उजळले. हा, मग जो निवडून आला तो म्हणू शकतो उजळले. निवडून येणाऱ्याला मतदान केलं तो बी म्हणू शकतो उजळले. बरोबर आहे ना. एखाद्याने घर बांधलं तो म्हणू शकतो उजळले भाग्यात. एखादा पाहुणा अचानक आला, भाग्यच उजळलं बा आमचं. सहज तुकाराम महाराजाचे अभंग लोकांच्या बोलण्यात येतात बरं का. कदाचित बोलणाऱ्याला माहीत बी नसता हा अभंग आहे, पण हा अभंग बहुतेकांच्या मुखातून येतो. उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरच आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येईल का? आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे ना.
कोण याला बी भाग्य उजळणं म्हणाल आहे की कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठी. एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबू. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. बरोबर आहे ना? माया हो, तुमचा उजळण्याचा संबंध जरा जास्त येतो. सोनाराकडे जाता का नाही? जाता. कशासाठी? सोनं उजळायला. बरोबर आहे ना? बोला ना, बोलता येते ना तुम्हाला? तुमचे 2-2 हप्ते जमा झाले नाही का? आता 2100 होणार आहे ते. बोला, टेन्शन घेऊ नका, बोला. तुम्ही सोनाराकडे जाता ना, कशासाठी? सोनं उजळायला. बरोबर आहे ना? तुमच्या इकडं मला माहिती नाही काका, आमच्या इकडं बऱ्याच दिवसापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं. तर बघा, तुमच्या इकडे दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलं त्यांनी. त्यांनी दिलं नव्हतं, नेलं होतं. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. आता भाग्य कशाला म्हणतात हे महत्वाचं आहे. परमार्थिक दृष्टीनं भाग्य काय आणि संसाराच्या दृष्टीनं भाग्य काय? परमार्थिक माणसं कशाला भाग्य समजतात आणि संसारातले माणसं कशाला भाग्य समजतात? परमार्थिक दृष्टीनं भाग्य कोणतं आणि संसार लक्ष देऊ नये का महाराज? कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे. लक्ष द्या माझ्याकडे. संसारिक माणसं कशाला भाग्यवान म्हणतात बघा. एखाद्याचं लग्न झालं उद्धव बुवा, बायको चांगली मिळाली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात, है का नाही? चांगली बायको मिळणं काय? बोला ना, भाग्य. अहो, बायको मिळणं हेच भाग्य झालंय. एखाद्याला एका पोराला म्हणलं तुला लग्नाला पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत, बाकी अपेक्षाच नाही म्हणे आपली कोणती. बरोबर आहे का? बायको चांगली मिळाली की त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा चांगला निघाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला शुभम महाराज की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. ऐका, चांगली बायको, चांगलं पोरग, तुमच्या दृष्टीनं भाग्य कोणतं आहे बघा. चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद आणि 4 लोकांनी आपल्याला मानावं, याच्यापेक्षा वेगळं भाग्यच नाही. याच्यापेक्षा वेगळं भाग्य व्यवहारिक माणसाला माहिती नाही. आणि व्यवहारे महाराज या भाग्यात पडलेच नाही. कळलं माझं? व्यवहारिक माणसाला याच्यापेक्षा भाग्य माहीत नाही आणि व्यवहारे महाराज या भाग्यात पडले नाही. आणि या भाग्यात पडले नाही म्हणून दुपारच्या वेळेला एवढा मोठा समाज या ठिकाणी जमलेला आहे महाराज. जर व्यवहारे महाराज व्यवहाराच्या भाग्यात गुंतले असते तर व्यवहारातली माणसं व्यवहार सोडून व्यवहारे महाराजासाठी इथं आली नसते. लक्षात ठेवा, लक्षात घ्या मला काय सांगायचंय. महाराज, चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद आणि 4 लोकांनी मानावं, हे भाग्यच आहे, पण संसारातलं आहे. याला नाकारायचं नाही. हे भाग्य आहे पण संसारातलं आहे. चांगली बायको मिळणं भाग्य नाही तर काय? माणसं म्हणतात भाग्यवान आहे, मला बायको चांगली भेटली. एकदाच फोन येतो दिवसातून आणि 2-4 येऊ द्या, अवदसाच भेटली, काय सांगावं तुम्हाला. बरोबर आहे ना? असं म्हणतात. बरं, चांगली बायको मिळणं भाग्य, पोरं चांगलं होणं भाग्य. अहो, व्यवहारे महाराजासारखे ज्या आईनं जन्म घातला, ती आई ते वडील भाग्यवान आहेत ना की अशा महात्म्याला जन्म दिला. बरोबर आहे ना? अशा महापुरुषाला जन्म दिला, मग हे भाग्य नाही तर काय? चांगलं पोरग होणं हे भाग्य, बायको चांगली मिळणं भाग्य, पोरं चांगले होणं भाग्य, पैसा जवळ असणं सुद्धा भाग्य आहे. तुम्ही पैशाला ना करू नका बरं का. 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे धर्म, दुसरा अर्थ, काम आणि मोक्ष. तुम्ही पैशाला नाकारता कसं? अरे जग करन्सीवर चालते आणि तुम्हाला पैशाला काय? अरे तू पाऊल सुद्धा टाकू शकत नाही पैशाशिवाय. असं कसं आहे? असं नाकारून जाऊ. सर्व
पैशाला मान नाही का महाराज? बोला. पैसा कमवा, पुरुषार्थ येतो, निष्क्रिय राहू नका बरं का. पैसा कमवा, पण सांगू तुम्हाला, जोडून या धन उत्तम, आणि ते व्यवहारे महाराजासाठीच खर्च व्हावं. उत्तम व्यवहारे आणि इथं खर्च व्हावं याच परमार्थिक व्यवहारासाठी. किंमत आहे ना. आता एक काका बसलेले आहे, कंपनीत गेलो मी, त्यांच्या बुद्धी बंद पडल असा व्यवसाय. आपण फेकून दिल्यावर ती श्रीमंत झाली. नाही लक्षात येणार तुमच्या. जे कचरा फेकून देतो ना आपण इकडं तिकडं, स्क्रॅप, जे पोस्टर वगैरे असतात ना टीव्हीला फॅनला हे आलेले पोस्टर वगैरे, हे फेकूनच देतो ना आपण. आणि याच्यावर डोकं लावलं काकांनी आणि बुद्धी बंद पडल एवढी मोठी कंपनी उभी गेली महाराज. मग मी आज नाव घेतलं का? मान्यता आहे व्यवहारात. अहो हे देशासाठी योगदानच आहे श्रीमंत माणसाचं, असं समजू नका तुम्ही. पैसा कमवा, पुरुषार्थ आहे. पैसा कमवणं सुद्धा पुरुषार्थ. पैसा जवळ असल्यानंतर मानच आहे ना. मग हे परमार्थ, हे भाग्य आहे पण संसारातलं आहे. चांगली बायको मिळणं भाग्य, पोरं चांगले होणं भाग्य, पैसा जवळ असणं सुद्धा भाग्य, आणि पद असणं भाग्यच आहे. पद सुद्धा भाग्यच आहे बरं का. भाग्याशिवाय मिळत नाही महाराज, हे भाग्याशिवाय मिळत नाही. राजा ही देवाची विभूती मानलेली आहे. विठाला विठाला भाग्याच्या गोष्टी आहेत पण संसारिक भाग्याच्या गोष्टी आहेत. चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्य, पोरं चांगले होणं संसारातलं भाग्य, पैसा जवळ असणं संसारातलं भाग्य, पद जवळ असणं. अरे पण ते शाश्वत नाही ना पद, ते उद्या जाऊ बी शकतं महाराज. ते पद उद्या जाऊ पण शकतं ना. म्हणून महाराज म्हणले ब्रह्मादिक पदे दुःखाचे शरण, तेशे दुष्येत जनी जडो देश. म्हणून महाराज ते भाग्य आहे पण व्यवहारातलं आहे, व्यवहारातलं आहे. या सर्व भाग्याचा महाराजाने एका प्रमाणात निषेध केला. ते महाराजांनी दिलेलं प्रमाण, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा. मग भाग्य पुन्हा तिथंच सांगितलं, निकटवास बरा संतापायी. संताच्या सहवासात राहायला मिळणं याला म्हणायचं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत म्हणू जया, बोला शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मी जे याची लाय. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाचे. तिसरं भाग्याचा उदय संतपाय. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग वंचल भते पुरुषो यदावै. अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम विदायी तदोदयेते विवेकः. भागवताच्या महात्म्यामधला हा श्लोक आहे. भाग्योदयेन, भाग्याचा उदय झाल्याशिवाय सतशास्त्राचं श्रवण घडत नाही, साधूचं दर्शन होत नाही. लक्ष देऊ नाही का. मग साधूचं दर्शन होणं, संताचं दर्शन होणं भाग्य. दुसरं देवानं जवळ घेणं भाग्य. माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून भी देतील. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है ना तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते ना तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात, आणि आपल्या वाईट वेळ आली ना की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. मी सांगेल तुम्हाला उद्धवजी, भगवान अगर मौज में आए, तुम्ही आपले आहात म्हणून सुचायला लागलं काही. भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है, और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. देवाने ठरवावं महाराज. म्हणून माणसं चालत्याची धुरा हाणणारे आहेत. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलतात.
म्हणून साधू संत याच्यावर विश्वास ठेवत नाही. मान दंभ चेष्टा हेतो शुकराची विष्ठा. आमानी मानदो मान्य लोक स्वामी त्रिलोक द्रुक. मी आमानी आहे, मला हार घातला तर आनंद होत नाही, शिवी दिली तर दुःख होत नाही. स्थितप्रज्ञ शका भाषा समाधिस्तस्य केशव. लक्षात द्या. आणि याच्यावर जे आरूढ आहेत ते दुःखी होत नाहीत. याच्यावर आरूढ राहणारे माणसं दुःखी होत नाही. आणि परमार्थ हे देतो तुम्हाला. लोक तुम्हाला शिव्या द्यायची बंद करणार नाही, मग परमार्थ काय करतो? शिवी दिली तरी त्याचा परिणाम होणार नाही, परमार्थ हे शिकवतो. लोक तुम्ही म्हणसाल मला गाथा येतो मी चाली म्हणतो सगळ्यांनाच मानावं मला. तुकाराम महाराजाला शिवे द्यायला लोक, तू तर त्यांच म्हणणार आहे, तू त्यांचे अभंग म्हणणार आहे ना. अरे तुकाराम महाराजाला मारलं मुंबाजी गोसाव्यानं, काठीने मारलं ना. आपल्याला एवढा त्रास नाही. लोक आपल्याला देऊन देऊन किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा काय? विठाला विठाला लक्षात घ्या. तुकाराम महाराजाला लोकांनी शिव्या दिल्या, आपण काही एवढे मोठे माणसं आहे का? तुकाराम महाराजाला लक्ष ठेवून आहे का बरं का. वातावरणानुसार माणसं बदलतात. तोंडावर म्हणतात काय सानप महाराज सुंदर कीर्तन करतात, पुढे गेलं की मूर्ख येते, त्याला अक्कल नाही. 10 मिनिटं महाराज लेट होऊ द्या, लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत. आलं करते, आलं करते, गेलं करते, ही परिस्थिती आहे. एका गावातून कीर्तनासाठी फोन आला, म्हणले महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कुठं? म्हणे इथं. म्हणलं कधी? म्हणे या दिवशी सुरुवात, या दिवशी शेवट. पहिला फोन तुम्हाला केला, एखाद दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काही शिल्लक नव्हतं. म्हणलं माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही म्हणे प्रेम आहे गावाचं तुमच्यावर, अशी कशी शिल्लक नाही? अरे म्हणलं पाहिलं नाही, इश्क कसं काय झालं तुला माझ्या? बरोबर, अजून भेट नाही, गाठ नाही, काय नाही, पण ते पद्धत असते बोलायची. म्हणे माझं गावाचं प्रेम आहे म्हणे तुमच्यावर. म्हणलं आता पण तारीखच खाली नाही तर मी त्याला करू काय? नाही म्हणे काहीतरी ऍडजस्टमेंट करा. म्हणलं हे बघा या वर्षी काय होणार नाही, तुम्ही पुढच्या वर्षी सांगा मी येईल. म्हणलं म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं. म्हणलं बा करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे, पण मला काही जमणार नाही. ते बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायचं ध्यान नाही, आणि ते मी ठेवून दिला. त्यानं फोन ठेवायचं ध्यानच नाही. त्याच्या शेजारचं त्याला म्हणे काय म्हणले रे महाराज, ते फोन लावणार म्हणे नाही म्हणतात. त्याच्या शेजारचं म्हणे अरे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. हा ही परिस्थिती. लोक मानतात या भ्रमात राहू नका. विठाला विठाला लोक तुम्ही 100 वेळ एखाद्याचा ऐका आणि 1 वेळ ऐकू नका. 100 वेळ ऐकलेलं विसरतात माणसं. एका वाक्यात एकदा सांगितलं. 10 वेळ एखाद्याला मदत करा आणि एखाद्या वेळ नसू द्या जवळ पैसे तुमच्या, आणि त्याला खरं सांगा नाहीत माझ्याजवळ आता, तो म्हणतो बरं बरं कळलं तुझं मला. ही परिस्थिती आहे. वातावरणानं बदलणारं जग आहे. माया हो तुम्ही बोला, चहात माशी पडली चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. हां 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 बोला 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 ना. कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखतान मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. म्हणजे मक्खी म्हणजे माशी, चूस म्हणजे चोखणे. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकाय परवडतं. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार. जाग्यावर फिल्टर. हे वातावरणानुसार बदलणं आहे. विठाला विठाला लोकांनी जवळ घेणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य. आणि सांगू तुम्हाला, मी छान बोलेला आहे का? ज्याला देवानं डोक्यावर घेतलं ना, ज्याला देवानं डोक्यावर घेतलं ना, समाज त्याला खाली नाही आणू शकत. आणि ज्याला देवाने खाली ठेवलं ना, लोक त्याला मोठं नाही करू शकत. देव सखा जरी विश्व अवघे कृपा. महाराज देवाने कृपा केल्यामुळं जे काही घडलं ते महाराष्ट्रात घडलं ना. चित्र डोळ्यासमोर आहे आपल्या. देवाने जवळ घेतलं की समाज जवळ घेत असतो. आज सानप महाराजांना मानतात लोक, असं समजा. माझं तसं हे नाही. पण का? एक कीर्तन बाजूला करा, कोण आहे सानप महाराज? एक गायन बाजूला करा, कोण दादा महाराज?
मला बायको म्हणली एक दिवस, का हो तुम्ही कीर्तनकार नसते तर काय झाले, काय केलं असतं तुम्ही जीवनात. छोटा प्रश्न आहे, पण प्रत्येक वादकाने गायकाने स्वतःला विचारा, मी जर कीर्तनकार नसतो तर मी काय करू शकलो असतो. मी वादक नसतो तर मला माऊलीनं जवळ घेतलं नसतं तर मी काय करू शकलो असतो. अरे माझ्यातला गायक बाजूला गेला तर मला काय म्हणून लोकांनी जवळ केलं असतं. ही सगळी कृपा ज्ञानोबारायांची आहे महाराज. काय देते माऊली त्याचं उत्तम उदाहरण, ज्यांचं मंदिर तयार होतं ते व्यवहारे महाराज आहेत. ज्यांनी ज्ञानेश्वरी सोडून, ज्ञानेश्वरीची सेवा सोडून, अरे वाचता येत नव्हतं गोविंद महाराज केंद्रेंना, वाचता सुद्धा येत नव्हतं. त्या गोविंद महाराज केंद्रेंनी फक्त ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवली आणि त्या महाराजानं वाचता येत नाही अशांना ज्ञानेश्वरी कंठस्थ झाली. आणि या इतिहासातलं पहिलं ज्ञानेश्वरीसाठी मंदिर गोविंद महाराज केंद्रेने उभारलं. आणि ज्ञानेश्वरी काय देऊ शकते, अरे ज्ञानोबा, मी सांगू तुम्हाला, एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं. म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. नाही वाचता येत बोट फिरवा. ज्या महाराजानं एका दिवसात पारायण केले, मला इथं आल्यावर लोकांनी दुसरं काही नाही सांगितलं. व्यवहारे महाराजानं आश्रम केला, मंदिर केला, गायी होता, सप्ताह केला, असलं काही नाही सांगितलं. सप्ते करणारे खूप महाराज आहेत, गायी सांभाळणारे बी महाराज आहेत बऱ्यापैकी, बरोबर आहे ना. मंदिर बांधणारे बी महाराज आहे. पण ज्ञानेश्वरीचं एका दिवसात पारायण करणारे व्यवहारे महाराजासारखे कमी आहेत. ज्यांच्या ज्ञानेश्वरी गाथा कंठस्थ अशी माणसं कमी आहेत. ते ज्ञानेश्वरीने सर्व दिलंय महाराज. लक्षात घ्या, महाराज काय आमच्यासारखे फिरले नाही फार महाराष्ट्रभर, पण सगळे या ठिकाणी जर वैभव उभं झाला असेल तर लोकांना घेऊन केलेले पारायण आणि स्वतः केलेले पारायण. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी, दुसरं काहीच नाही. ऐका दादा हो, अरे त्या ज्ञानोबारायानं आमचं बोट धरलं, त्या ज्ञानोबारायानं आमचं बोट धरलं म्हणून आमच्या बोटाला धरून लोकांनी आम्हाला विदेशात सुद्धा नेलं. ही माऊलीची कृपा आहे. दुबईला कीर्तन केलं आम्ही, पुरुषोत्तम महाराज पाटील, माऊली महाराज पठाडे, उद्याचे येणारे विशाल महाराज खोले आणि मी. आम्हाला वाटलं नव्हतं उद्धवबा की तिकडं आपल्यासाठी लोक एवढे जमतील. पण सांगू तुम्हाला, या ज्ञानोबारायांची ताकदच खूप वेगळी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजाने आणि ज्ञानोबारायाने जर बोटाला धरलं ना, जग आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला तयार आहे महाराज. डोळे झाकून. आपल्या मागे लोक येत नाही, आपण ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार या समाजाला देतो म्हणून लोकांचा आपल्यावर विश्वास आहे. विठाला विठाला. मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं म्हणून याला देवानं जवळ घेणं याला म्हणायचं भाग्य. दुसरं, काम क्रोधावर विजय मिळवणं. कभी चोरी लालच का करो जीवन में व्यवहार, जीवन के विचार ये गाठ की हानि है आसना बुझे बारंबार. जीवन के विचार सत्य जो जाना हो गया
बेड़ा पार जीवन के तीन चार। कभी चोरी लालच का करो जीवन में व्यवहार जीवन के तीन चार। क्षणाचं हे जीवन आहे म्हणून काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची आणि संताचं दर्शन व्हावं याला म्हणायचं भाग्य। उजळले भाग्य आता। आता कधी 3:30ला। आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे। एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये शब्द असतो आता, बरोबर आहे। आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे। पण त्याच्या अगोदर असा उद्धवा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले एथ माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे। आता कोठे धावे मन म्हणजे याच्या अगोदर धावत होतं। आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती। आता तुम्ही कृपावंत म्हणजे अगोदर झालेली नव्हती, बरोबर आहे ना। एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढचीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो। तुम्हाला व्यवहारातला आता सांगतो। नवरा बायकोचं भांडण झालं, बराच वेळ नवरा बायकोला बोलला रागावला, ती बिचारी ऐकून घेते, बरोबर आहे ना। आणि तिची ऐकण्याची कॅपॅसिटी मर्यादा सहनशीलता संपली की बायको म्हणते आता आता सगळ्याला अनुभव आहे एकट्यावरच का आणता आता पाच झालं। मी आहे म्हणून बरं आहे नाही ते कधी पळून गेली असती। सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात मी आहे म्हणून बरं आहे नाही ते कधी पळून गेली असती, मग नांदली कोणती असती। तो प्रश्न अजून शिल्लकच तो सुटला नाही बरं का। आणि बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा। बसता श्रवण भक्ती तुम्ही बस किती सुंदर पखवाज वाजवून जाण घरी गेल्यावर बायकुल म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं हवाच जाते माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही। बरं ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजावून सांगते। शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही केसान गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं पण हां बरोबर आहे ना। बायाला का कौतुक आहे का? बायाला कौतुक नाही। एकान बारीक कटिंग केली आणि बायकोल कौतुक आणि म्हणे का ग ही कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायलो नाही का? बायको म्हणे चेपी करून यायची ना मग बाळा त्यातले दिसले असतात। तिला काय कौतुक आहे म्हणा विठाला विठाला। दादा महाराज एक रविवारी दवाखान्यात गेले ऐका बरं, एक रविवारी दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरला म्हणे ओ नको नको झालंय ओ जीवन आहे। डॉक्टर म्हणे काय झालं? होय लग्न झाल्यापासून म्हणे ती बायको सारखी वस 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 करत आहे, ती शांत बसल असं काहीतरी औषध द्या म्हणे गड्या। ते डॉक्टर म्हणे तिला शांत करणं एवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो, कुठं घेऊन गेलो असतो ना फिरायला, बरोबर आहे का? लक्ष नाही बरं का। ती एकदा बोलायला लागली, बरोबर आहे ना, आपलं बोलणं पण झालं की मग कोणता शब्द मध्ये आता, कळलं ना तुम्हाला? ती आपलं बोलणं बंद आणि तिच्या बोलण्याला सुरुवात, मग कोणता शब्द आता। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी म्हणजे समूळ। आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे। चिंता नाही तुळशीराम महाराज असा माणूस नाही। प्रत्येकाची चिंता वेगळी असेल पण चिंता आहे। न च इंद्रस्य भागवतातला श्लोक आहे, न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखमस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीवना। प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे। इंद्राला सुद्धा चिंता आहे खुर्ची राहील का नाही, देवेंद्राला सुद्धा, बरोबर आहे ना। हा उद्या काय कुणाचं नाव जाहीर होतं काय माहित मला, देवेंद्र बरोबर मी इंद्राचं सांगतोय, तुम्ही फडणवीसाकडे नेऊ नका हा लक्षात घ्या विठा, मला पुन्हा यायचं आहे त्याच्यामुळं तिकडे नेऊ नका। नाही यंदा तिकडं नाही नेलं मी पुन्हा येईन। विठाला विठाला नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना। अरे चिंता नाही असा माणूस नाही, प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे, फक्त प्रत्येकाची चिंता वेगळी वेगळी आहे। बघा लक्ष देऊ नाही का बरं, गरीब माणसं सायकलनं प्रवास करतात, श्रीमंत व्यायामासाठी घरातच सायकल आणतात।
कोई रोशनी को तरसे कोई लूटता नजारे, कर्मों की है ये माया, कर्मों के खेळ सारे. हा ज्याच्या त्याच्या कर्माचा खेळ आहे महाराज, बरोबर आहे. लक्ष द्या, चिंता प्रत्येकाला आहे, फक्त प्रत्येकाची चिंता वेगळी आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला जागा मिळेल का नाही चिंता, कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही. तुमच्याबद्दल माही तक्रार नाही माया, तुम्ही सोडू नका, त्यांनी लगेच सोडा खांब. हां, टेकायला खांब मिळेल का नाही चिंता, लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता, मुलगा झाला जगेल का नाही चिंता, जगला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही चिंता, चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं अभ्यास करेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत टाकणं बापाचं काम आहे आणि अभ्यास करणं मास्तरचं, बरोबर आहे ना. चांगल्या शाळेत टाकणं बापाचं काम आहे ना अभ्यास करणं पोराचं काम आहे. अभ्यास पोराने केला पाहिजे ना. चांगल्या शाळेत जाईल का नाही चिंता, चांगले मार्क पडतील का नाही चिंता, नोकरी लागेल का नाही चिंता, नोकरी मिळाली आता पुन्हा एक चिंता, कोणती, छोकरी पोरी मिळेल का नाही चिंता. आता पोरायच्या बापाला जाऊन भेटा, टेन्शनमध्ये येते. तुळशीचं लग्न झाल्यापासून ताण आहे, दैल्या वडवड बेजार आहेत ते. दैल्या माहिती आहे ना, अर्धी बिडी. हां, टेन्शनमध्ये तीच चुरगाळायची, पुन्हा आठवण आली कारण नाही नाही अजून दुसरी नाही, कानाला ठेवायची, तानात येते. त्याला म्हणा आले होते कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात, त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहेत पण यंदा करायचं नाही. लबाडा चाटा हा नको, चांगल्या चांगल्या पखवाजाचा मेळ बसना. तुम्ही त्याच्याकडे पाहू नका बरं का. चांगलं वागणाराची पंचायत आहे महाराज, चांगलं वागणार आहे, याला कुठून देणार आहे कोण, लक्षात आलं का. मुलगी मिळेल का नाही चिंता, मुलगी मिळेल का नाही चिंता. बरं लग्न झालं, लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं चिंता, लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं चिंता. बरं आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं चिंता, काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं चिंता. बरं सांभाळलं घरात, एका शरीर चांगलं राहतं का नाही चिंता, एखादा रोग झाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. नाना चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. पेशंट म्हणे अहो मी ऑपरेशनला आलं आणि तुम्ही आरतीचा ताटण हार काय आणला. डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जाग्या होतो हा कार्यक्रम. पुन्हा हार आणाय कुठं जाऊ सांग मला आता तू.